आज बनवते ड्रायफ्रूटचे लाडू। तर ना त्यासाठी ना मी आज सीडलेचे खजूर घेतलेले, याच्यामध्ये ना बी नाही राहते आणि ना लाडू बनवायला एकदम सोपं आणि एकदम परफेक्ट होतं ते। तर चला बनवूया ड्रायफ्रूटचे लाडू। आजकाल ना सगळं पटकन मिळतं, पण आरोग्य मात्र ना रोज जपावं लागतं, म्हणून मी बनवते ड्रायफ्रूटचे लाडू। ना याच्यात साखर, ना याच्यात केमिकल, आणि ना कॅप्शन चेक करा, साहित्याची यादी ना दिलेली आहे। गॅसवर ना कढई ठेवायची, खोबऱ्याचा किस ना मंद आचेवर भाजून घ्या। खोबरं ना चांगलं क्वालिटीचं घेतलं ना लाडूला टेस्ट पण छान येते। खोबरं मस्त भाजले, ताटात काढू। आता कढईमध्ये ना थोडं तूप घेतले, कापून घेतलेले बदाम आणि काजू ना तळून घ्यायचे। तळले का ताटात काढू। परत थोडं ना तूप टाकू, त्यामध्ये ना अक्रोड, पिस्ता, मगज बी, भोपळ्याची बी, सूर्यफुलाची बी तळून घ्यायची, आणि ना ही सगळी प्रोसेस ना मंद आचेवर करायची बरं का। आणि ना तळून घेतलं ना ताटामध्ये काढून घ्या। परत ना थोडं तूप टाकायचं, काळे मनुके आणि पिवळे मनुके ना ते तळून घ्यायचे। छान फुलले ते ताटात काढू। खसखस टाकली आणि मिनिटभर भाजून घेतली आणि लगेच ताटात काढली। परत ना थोडं तूप टाकलं, त्याच्यामध्ये ना खजूर टाकली। खजूर ना थोडी मऊ झाली का मग त्याला मॅशरनं ना मॅश करून घेतलं। गोळा वस्तूवर ना खजूर चांगली परतून घेतली। असा गोळा झाला का मग ताटात काढून घ्यायची, आणि कोमट असतानाच ना सगळं मिश्रण ना मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ना लाडू पण वळायला सोपे आणि लाडू पण लगेच वळले जातात ते। आणि हो, हे ड्रायफ्रूटचे लाडू खाल्ले ना तर शरीराला चांगली ताकद मिळते। रोजच्या कामामध्ये येणारा थकवा कमी होतो। रोज सकाळी 1 ग्लास दूध आणि 1 लाडू जर खाल्ला ना, शरीराला ना खूप फरक जाणवतो। मग तुम्ही कधी बनवतात हे ड्रायफ्रूटचे लाडू?